नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारले जातात. तर आपण आज बैठक व्यवस्थेवरील प्रश्न पाहणार आहोत. बघा, आपल्याला इथं काय गणित दिलेलं आहे. एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 व डावीकडे 11 मुली उभ्या आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा आहे? काय प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की एका रांगेमध्ये सविताच्या उजवीकडे 15 आणि डावीकडे 11 मुली उभ्या आहेत. याच रांगेमध्ये मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा आहे? या वेळेला काय करायचं बघा. आता सविताच्या उजवीकडे किती मुली उभ्या आहेत? तर 15. नंतर 16वी कोण असणार आहे? सविता. नंतर तिच्या मागे किती आहेत? 11. बरोबर किती झालं बघा. 15 आणि 1 16, 16 आणि 11 किती झाल्या? 27. बरोबर आहे. आता 27. मग काय करायचं बघा, आपल्याला मध्यभागी नंबर काढायचा आहे. मग केलं 27 अधिक 1 बरोबर, कारण कविता मध्यभागी येणार आहे. बरोबर आहे. 27 अधिक 1 बरोबर किती झाले? 28. भागिले काय करायचे? भागिले 28 भागिले 2. का तर सविता मध्यभागी येणार आहे. पुढेही तेवढ्याच मुली असणार आहेत, मागेही तेवढ्याच असणार आहेत. भागिले 2 बेके बे बेचो 8 बेके बे बरोबर किती येणार आहे? 14. म्हणजे कविताचा क्रमांक कितवा येणार आहे? तर कविताचा क्रमांक येणार आहे 14. इथे बघा, सविताच्या पुढच्या उजवीकडे किती मुली आहेत? 15. नंतर कोण आले? सविता. आणि तिच्या मागे किती मुली आहेत? 11. या सर्वांची काय केली? बेरीज केली. टोटल किती मिळाले? 27. आता 27 अधिक 1 बरोबर काय झाले? 28. आपण अधिक 1 केलंय, कारण कविता कशी आहे? मध्यभागी आहे. बरोबर आहे. 28 आलं. आता कविताच्या जेवढ्या पुढे मुली असणार आहेत तेवढ्याच मागे असणार आहेत, म्हणून काय केलं? 28 भागिले 2 बरोबर उत्तर मिळालं 14. कविताचा क्रमांक कितवा मिळाला आपल्याला? कविताचा क्रमांक मिळाला 14. पुढचं गणित काय दिलेलं आहे आपल्याला बैठक व्यवस्थेवरचं. गोपाळच्या पुढे 3 मुलं सोडून, म्हणजे गोपाळ जिथे आहे त्याच्या पुढे 3 मुलं सोडली आणि नंतर काय सांगितलंय बघा, 3 मुलं सोडून त्या रांगेत किती मुलं आहेत? 8 मुलं आहेत. आता पहिल्या वाक्याचा विचार आपण करूया. गोपाळच्या पुढे 3 मुलं सोडली. बरोबर आहे. त्या रांगेत किती मुलं आहेत? 8 मुलं आहेत. मग पहिली घेतली 8 मुलं. नंतर गोपाळच्या पुढे किती आहेत? तर गोपाळच्या पुढे किती आहेत? 3 मुलं आहेत. नंतर कोणाचा नंबर येणार आहे? गोपाळचा नंबर येणार. बरोबर आहे. आता ही टोटल किती येते बघा? 8 9 10 11 आणि 12 झाला. आता गोपाळच्या मागे बघूया किती मुलं आहेत. आता गोपाळच्या मागे 5 मुलं सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत. किती मुलं सोडलेली आहेत? 5. सोडलेली मुलं सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत त्या रांगेतली. बरोबर आहे. 5 आणि नंतर रांगेत मुलं किती आहेत? 12. बरोबर किती झाले बघा? किती झाले? 17. बघा, असं दिलेलं असेल तर व्यवस्थित गणित आपल्याला वाचायचं आहे. नंतर लक्षात घ्यायचं आहे की गोपालला सोडलेलं होतं त्यांनी. बरोबर आहे. गोपाळच्या पुढे 3 मुलं सोडून 8 मुलं होती. पहिले 8 मुलं घेतली, नंतर सोडलेली 3 मुलं घेतली, नंतर गोपालला घेतलं. टोटल किती झाले? 12 झाले. नंतर काय करायचं बघा. नंतर काय सांगितलंय त्याला? गोपाळच्या पाठीमागे किती मुलं सोडलेली होती? 5. आणि नंतर त्या रांगेत किती मुलं आहेत? 5 मुलं सोडून आणखी किती आहेत? 12 आहेत. 5 अधिक 12 टोटल किती झाले? 17 झाले. आता ह्या दोघांची बेरीज केली की आपल्याला काय मिळणार आहे? तर त्या रांगेमध्ये किती एकूण मुलं आहेत ते मिळणार आहे. बघा, 7 आणि हे 2 किती झाले? 9. 1 नी 1 2. म्हणजे या रांगेमध्ये किती मुलं आहेत? तर या रांगेमध्ये 29 मुलं आहेत. पुढचं गणित बघा आपल्याला. बैठक व्यवस्थेवरचं पुढचं गणित आहे. धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे 5 स्पर्धक होते. किशोर राजूच्या मागे 3रा. किशोरचा शेवटून 6वा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती? काय विचारले आहे बघा की धावण्याची एक स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये
राजूच्या पुढे किती मुलं आहेत? 5 आहेत. त्याच्यानंतर किशोर राजूच्या मागे तिसरा आहे आणि किशोरचा शेवटून कितवा क्रमांक लागतो? 6वा क्रमांक लागतो. तर स्पर्धेमध्ये एकूण किती स्पर्धक आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं बघा काय करायचं, सोपं आहे. धावण्याच्या शाळेत राजूच्या पुढे किती मुलं आहेत? 5 आहेत. मग राजू किती नंबरला आला? 6. आधी किशोर राजूच्या कितव्या क्रमांकावर आहे? बघा किशोर राजूच्या मागे कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या. आधी किशोरचा शेवटून कितवा क्रमांक लागतो? 6वा. म्हणजे मागे किती मुलं आहेत? 5. बघा किती टोटल होते? 6 आणि 3 9. 9 नी 5 14. किती मुलं मिळाली आपल्याला? तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक आहेत? तर शर्यतीत एकूण 14 स्पर्धक आहेत.